दक्कन पन्हाळा संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तर संधी दिली आहे ईश्वरपूर स्पोर्ट्स, ईश्वरपूर इस्लामपूर. खरं तर ईश्वरपूरच म्हटलं पाहिजे कारण त्या संघाने अतिशय सुरेख असं नाव आपल्या संघासाठी दिलेलं आहे ईश्वरपूर. ईश्वरपूर स्पोर्ट्ससाठी सुद्धा शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. या सामन्यानंतर जो जिंकेल तो क्वालिफायर होईल. आजच्या दिवसातील दुसरा संघ क्वालिफायर होईल. ईश्वरपूर दोन संघाचे नवीन पाहिजे. दिग्विजय जाधव आणि मनोज ठाकूर हे दोन फलंदाज ईश्वरपूर स्पोर्ट्स कडून फलंदाजीसाठी प्रथम फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. तर प्रथम गोलंदाजी दक्कन पन्हाळा फलंदाज नेम अमोल लट्टे सरांचा छोटा पॅकेट बडा धमाका. ईश्वर स्पोर्ट्स चे दोन फलंदाज दिग्विजय आणि मनोज स्ट्राइक वरती आहे. तो दिग्विजय सामना करेल. रोहित याचा वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. तो रोहित सामना करेल. एक हार्ड हिटर दिग्विजय. ईश्वर स्पोर्ट्स ईश्वरपूर. नक्कीच आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना नक्कीच रंगतदार ठरणार कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अतिशय सुरेख आणि हलक्या हातानं डिफेन्स करून एका धावेवरती समाधान. दुसरीचा प्रयत्न असेल मात्र तितकं सुरेख क्षेत्ररक्षण असेल त्या ठिकाणी. एका धावेवरती समाधान मानतोय तो दिग्विजय आणि ना स्ट्राइक वरती येत आता मात्र मनोज. सामना करेल रोहित याचा आजच्या दिवसातील हा अखेरचा सामना. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता आणि नक्कीच थोडासा कन्फ्यूज करणारा हा थ्रो. पंच मात्र फेटाळत आहेत. नक्कीच अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रोहित याचं आणि तितका सुरेख सर प्रशांत सर लेग बाय ओके थँक्यू. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी करतोय रोहित. आता मात्र नक्कीच भेदक अशी गोलंदाजी करतोय आणि जखडून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होतोय. स्ट्राइक वरती येतील आता मात्र मनोज. दिग्विजय सॉरी सुरेख चेंडू. पुन्हा एकदा कन्फ्युजन. पुन्हा एकदा थ्रोचा प्रयत्न. आता मात्र सुरेख फेकी होती. थोडासा जलसिंग पाटील याच्या हाताला टच होऊन चेंडू जातोय. नक्कीच दोन्ही संघाकडून सावध अशी सुरुवात म्हणावी लागेल. रोहित भारी पडतोय दोन्ही फलंदाजावरती. काहीसा मोठा फटका मारून देत नाही दोघांनाही. स्ट्राइक वरती येतोय धीरज.
मनोज सुरेख फटका फाईन लेगच्या दिशेने आणि 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सरळ 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 4 धावेसाठी. पंच प्रशांत पाटील यांचा 4 धावेचा इशारा. पर्व पाचव्या दिवसातील आजचा हा तिसरा सामना, अखेरचा सामना, तिसऱ्या दिवसातील अखेरचा हा सामना दक्कन पन्हाळा वर्सेस ईश्वरपूर. दोन्हीही तुल्य बळसंघ. अतिशय रोमहर्षक असा सामना, प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. सुरेख गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी रोहित याच्याकडून मात्र थोडेसे दिशाहीन होतोय. वाईटच्या स्वरूपात 1 धाव आणि डिक्लेअरची 1 धाव. ओके, नक्कीच एक भेदक गोलंदाजी, थोडासा जकडून ठेवण्यात एखादा मोठा फटका खेळू देत नाही रोहित. पुन्हा तीच गोलंदाजी, पुन्हा थोडासा दिशाहीन, वाईटच्या स्वरूपात पुन्हा अवांतर धावेत भर. मनोज नक्कीच दोघेही अतिशय पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 बाउन्स सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि फॉलो थ्रू. नक्कीच फेकीमध्ये थोडंसं लेट होताना आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत ते दोघेही. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. दोघेही अतिशय सुरेख अशा फिटनेसमध्ये दिसत आहेत. रोहित याचा सामना करेल आता. मनोज थोडासा गेअर चेंज करावा नक्कीच लागेल मनोज याला. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता ग्राउंड लेवलला, कार्पेट लेवलचा फटका. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. तितके सुरेख क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय नक्कीच. मनोज याला स्ट्राईक वरती येतोय आता धीरज. षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनाबाद 13 अशी. काहीशी सुरेख आणि सावध अशी सुरुवात दोन्ही संघाकडून नक्कीच पाहायला मिळते. रोहित याचे सुरेख असे गोलंदाजी, तर दोन्हीही फलंदाजाकडून सावध अशी सुरुवात म्हणावी लागेल संघासाठी. 13 धावा पहिल्या षटकामध्ये कमवता येते दिग्विजय आणि मनोज. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज नेम पाटील, चैतन्य पाटील. बरोबर आहे का? मी विनंती करेन संदीप क्षीरसागर यांना की तुम्ही थोडस इथं सहकार्य करण्यासाठी यायचं आहे. चैतन्य पाटील पहिला चेंडू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. पुल करायचा प्रयत्न होता. चेंडू सरळ. आता मात्र एक छोटा क्षेत्ररक्षक दिसतोय. सुरेख असा झेल घेतोय आणि छोटा खेळाडू नक्कीच एक सुरेख असा झेल घेऊन एका मोठ्या खेळाडूला बाद करण्यात त्याचं नक्कीच योगदान भेटतंय या संघाला. दक्कन पन्हाळा. संदीप यादव मनोजाची जागा घेण्यासाठी आता येतोय संदीप यादव. चैतन्य पाटील, त्याचबरोबर संघाचा कर्णधाराचं नाव सुद्धा जलसिंग पाटील. एक कोल्हापूर जिल्ह्यातलं मोठं नाव. छोटा पॅकेट बडा धमाका. पुन्हा चेंडू वाईट. एक्स्ट्रा बाउन्स. दोन्ही संघाकडून अजूनही सावध अशी सुरुवात. काहीच फटके पाहायला मिळत नाहीत. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न होता.
सुरेख चेंडू होता, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, मात्र वेग काहीसा समजला नाही. संदीप याला नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चैतन्य पाटील नक्कीच भारी पडतोय. स्ट्राईक वरती येतोय तो दिग्विजय दिग्विजय जाधव. पाहूया आपल्या संघासाठी तोही फार मोठा फटके मारण्यात शातीर असलेला. पुन्हा पुलचा चेंडू आणि पंचांचा नो बॉलचा इशारा, एक्स्ट्रा बाउन्स. आता मात्र या चेंडूवरती फ्री येत असेल, पाहूया कितपत फायदा घेत आहेत ते दिग्विजय जाधव. आणि समालोचन कक्षामध्ये येत आहेत आमचे मित्र, ज्यांना महाराष्ट्रात सर्वच जण ओळखतात. अतिशय सुरेख असं त्यांचं अतिशय सुसज्ज असं समालोचन असतं. त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो असतो. ते आमचे मित्र जयेश. आणि मी थांबतोय. धन्यवाद जयेश. पुन्हा नो बॉल. थँक्यू सर. आता मित्र पुन्हा एकदा जर आपण मॅचकडे वळलो, ती मॅच महत्वाची आहे. जर पाहायला गेलं तर दोन्ही संघांसाठी मॅच महत्वाची आहे, कारण का या स्पर्धेतील अस्तित्व टिकवायचं असेल, सुपर 8ची फेरी गाठायची असेल तर ही मॅच जिंकणं गरजेचं असणार आहे. 18 धावा आतापर्यंत फलकावरती लागले. तर चैतन्य पाटील सध्याच्या घडीला आपण या खेळाडूला देखील पाहतोय. उरण तालुक्यातील टाकी गाव, या टाकी गावचा हा सितारा आहे. नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूने देखील आपली चांगली कामगिरी केली आहे. थोडं पाहायला गेलं तर फोर्सला जास्त लावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच या चेंडूवरती पंचाच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय. हा चेंडू डेट घोषित केलाय पंचांनी. डेट घोषित केलाय म्हणजेच हा चेंडू जो आहे तो ग्राह्य धरला जाणार नाही. मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. जे पोलीस भरतीसाठी हे युवा खेळाडू जे आहेत या वटार परिसरामध्ये आलेत, असे हे युवा जे खेळाडू आहेत ते आपल्याला या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर नेट प्रॅक्टिस देखील अवधूत पाटीलच्या माध्यमातून केली जाते. त्यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहिलेत. ओहो, नक्कीच दूरवरून फटका सजवलाय, फटका फसलाय. अक्षय लांडे हा जेलला टिपलाय, परंतु हा चेंडू फ्रीडचा असल्या कारणामुळे या चेंडूवरती जेल जो आहे तो ग्राह्य धरला जाणार नाहीये. फटका तर चांगला खेळला जरूर आणि याच फटक्यामध्ये फसवलं देखील होतं चैतन्य पाटीलने. चैतन्य पाटील हे नाव इंस्टाग्राम वरती सर्च केल्यानंतर जरूर तुम्हाला या खेळाडूची दर्जेदार बॅटिंग, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळेल. नक्कीच या खेळाडूने जर पाहायला गेलं तर मिस्टर JPL म्हणून ज्याला ओळखलं जातं, विश्वजीत ठाकूरच्या विरोधात देखील चांगली कामगिरी केली या खेळाडूने. त्याचबरोबर दर्शन बांदेकरच्या विरोधात देखील या खेळाडूने दर्जेदार कामगिरी केली आणि म्हणूनच मोठ्या खेळाडूंच्या विरोधात चांगला खेळ केल्यानंतर हे नाव चर्चेमध्ये राहिले सातत्याने. सध्याच्या घडीला 19 धावा या फलकावरती लागलेत. हे षटक थोडंसं आमनेवरती जाते चैतन्य पाटीलचं. ओहो, सँडियाचा हा रिव्हर्सचा फटका, परंतु हा फटका फसलाय. ओळखले होते फलंदाजाचे ते इरादे आणि त्याच इराद्यामध्ये एक सर्वोत्तम चेंडू इथे मात्र पेश केला जातोय. धावसंख्या रोखली गेली. 19 धावा फलकावरती लागले जात आहेत. एक चांगली संघबांधणी जरूर केली दक्कन पन्हाळ संघाने, परंतु अपोजिट संघ देखील चांगला संघ आहे. ओहो, मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे बोटांची नजाकत ही देखील संदीप यादवला मोठा फटका खेळण्यापासून थांबवते. एकोणीस धावा या फलकावरती लागले जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकाच्या सांगतेनंतर एका गडेच्या मोबदल्यावरती 19 धावा या फलकावरती.
जिल्हा कोल्हापूर, तालुका पन्हाळा आणि गाव पडळ, नाव जलसिंग पाटील. गोलंदाजी मार्क वरती फुलटॉस आहे. हा चेंडू वेगा टाकलाय. या चेंडूला जर पाहायला गेलं तर डान्सिंग डाऊन द विकेटने फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये एकेरी धाव इथे मात्र घेतली गेल्या. कव्हर पॉईंटच्या दिशेने आपण हर्षवर्धन पाटीलला देखील पाहतोय. एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत हर्षवर्धन पाटील आणि म्हणूनच या खेळाडूची वर्णी या दक्कन 50 संघामध्ये लागली आहे. जीवन सरांचा हा संघ, जीवन सर आणि त्याचबरोबर सध्याच्या घडीला तानाजी खांडेकर हे आमचे मित्र हे देखील ही मॅचचा आस्वाद घेण्यासाठी आलेत. ओहो, या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल टिपला जाईल का? परंतु नाही, कारण का हा चेंडू सीमा उल्लंघन करताना दिसतोय. 6 धावेसाठी हा अलगद शॉट. या फटक्याचा अंदाज आला नाहीये आणि या डीजे मास्टरच्या गाण्याचा त्याहून अंदाज आला नाहीये. नक्की चांगला फटका इथे मात्र केला गेला. गॅप मध्ये फटक्याला सजवलं गेलं. इथे मात्र अनिकेत आले. हो, चांगलं क्षेत्ररक्षण. कवठे महाकाळ मधून हा खेळाडू दाखल झाला. आज कोल्हापूर नगरीमध्ये जशा प्रकारे धावा बनवता येतील, जशा प्रकारे धावा रोखता येतील, असाच प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये राहिलाय. बॅटिंगने धावा बनवल्या, क्षेत्ररक्षणामध्ये धावा रोखल्या, असा हा कवठे महाकाळचा एक दर्जेदार खेळाडू आहे आणि म्हणूनच याला बाउंड्री लाईनच्या दिशेने या तैनात केला गेला. मिड विकेटला फटका केला. डीपला प्रोटेक्शन अनिकेत पाटोळेच्या माध्यमातून. ओहो, इथे मात्र जलसिंग पाटीलचा घरपूस समाचार घेतलाय. वाह, संदीप यादव ऑन फायर. सँडी कधी हार न मानण्याची क्षमता तुम्हाला एक दिवस एक विजय, मोठा विजय मिळवून देते आणि तेच हार मानून चालणार नाहीये. 34 धावा त्या फलकावरती लागलेत. 34 धावा या त्या फलकावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ओहो, या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. नक्कीच एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये इथे कन्व्हर्शन झाले. इथे आपण पाहिलं स्क्रीनवरती जो क्षेत्ररक्षक आता चेंडूला फेकी करत होता तो प्रशांत बेंदूर, मॅन फ्रॉम विजापूर. विजापूरला हा बिलॉंग करणारा खेळाडू आहे प्रशांत. नक्कीच हे नाव देखील टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे. बेळगाव परिसरातील हे नाव आहे, परंतु या खेळाडूची देखील ख्याती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिली आहे. बेळगाव प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला होता. चांगली बॅटिंग केली होती या खेळाडूने. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे प्रशांत आणि या मॅच मध्ये देखील ते खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु सध्याच्या घडीला सँडी. ओहो, वेगात टाकला. या चेंडूला अनियंत्रित मारा आहे का हे देखील पाहावं लागेल. पंचांचा निर्णय नक्कीच नो बॉलचा आलाय. थोडस हाईट होती या चेंडूवरती आणि म्हणूनच पंचांनी इथे मात्र आपला डिसिजन जो आहे तो दिलाय. म्हणजेच काय तर पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट, कारण का आहे फ्रीटचा चेंडू. हो हो, वेगात टाकलाय आणि या वेगाने इथे मात्र बीट केले सँडीला. या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल. एक धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 धावा या धाव फलकावरती लागले. 38 धावा. डीसी 38 धावा त्या फलकावरती लागले. 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय आणि या 3 षटकामध्ये बनवले गेल्यात आतापर्यंत 38 धावा. कुठेतरी जर पाहायला गेला तर ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर या संघाने आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि म्हणूनच हा संघ जर पाहायला गेला तर पहिल्या पराभवानंतर या मॅच मध्ये दर्जेदार कामगिरी करताना दिसतोय. जे संघ पहिला पराभव स्वीकारतात ते संघ नक्कीच पहिल्या पराभवातून काहीतरी शिकतात आणि हा संघ देखील शिकला आणि म्हणूनच हा संघ आज सुपर 8च्या फेरीला गाठण्यासाठी इथे मात्र ही लढत खेळताना दिसतोय. मगच्या मॅचला जिंकले आणि त्या मॅच मध्ये जिंकल्यानंतर इथे मात्र जो कॉन्फिडन्स हवा आणि तो कॉन्फिडन्स या मॅच मध्ये साफ झळकताना दिसतोय. चैतन्य पाटीलला पुन्हा एकदा इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. उरणचा हा खेळाडू आहे. ओहो, नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि या आखूड टप्प्याच्या चेंडूवरती
कोणती धाव नाहीये. वन बाउन्सचा इशारा देखील पंचांनी दिला या चेंडूवरती. म्हणजेच आता मात्र आपल्याला कसोटीला सामोरं जावं लागणार आहे. वन बाउन्स दिला आहे पंचांनी. ओहो नक्की चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि याच परिवर्तनामध्ये रनआउटची संधी होती. डायरेक्ट गेट असते तर जावं लागलं असतं फलंदाजाला, परंतु तसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. हर्षवर्धन पाटील यष्टीरक्षकाची भूमिका पार पडतायत आणि फेकी करण्याचा प्रयत्न केला, वेस्टर्नचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे सेफ लँडिंग झाले. भाग्याची साथ लाभली. संदीप यादव थोडस अडचणीत होते, परंतु भाग्य जर आपल्या पाठीशी असेल तर नक्कीच कोणतेही अडथळे दूर केले जाऊ शकतात. ओहो पुन्हा एकदा दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न केला आहे. धीम्या गतीचे चेंडू ओळखावे लागतील. धीम्या गतीचे हे चेंडू आणि ही ताकद आहे या खेळाडूची. धावसंख्या इथे मात्र जर पाहायला गेलं तर 40 धावा या धावफलकावरती लागलेत आतापर्यंत. चौथं षटक प्रगतीपथावरती 3.3 आतापर्यंत चेंडू झालेत. ओहो हा चेंडू जर पाहायला गेलं तर पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय. अजून देखील पंचांनी निर्णय दिला नाहीये. काय आहे या चेंडू? डॉट आहे का? नक्कीच डॉट आहे. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहे. 40 धावा आलेत. या षटकामध्ये धावा जर पाहायला गेला तर रोखल्या गेल्यात चैतन्य पाटीलच्या माध्यमातून आणि म्हणूनच चैतन्य पाटीलला या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणलं गेलंय. ओहो नक्कीच पंचांकडे अपील केले आणि त्यानंतर पंचांनी अपील उचलून धरलंय. म्हणजेच काय ओ युटी आउट. फलंदाज बॅक टू द पेवलेन जावं लागेल. इथे मात्र फलंदाज दिग्विजय जाधवला. किसी जंगल के बारे में बता रहे थे ना साहब, खुदा की कसम जंगल में आग लगने वाली है, क्योंकि जंगल का शिकारी मैदान के अंदर आ चुका है. नाम है इस शिकारी का सूरज तांबेटा, मैन फ्रॉम बत्ती शिराळा. बत्ती शिराळा ओळखला जातो नागपंचमीसाठी आणि त्याच गावातून हा बिलॉंग करणारा खेळाडू. षटकारांचा बेदात बादशाह आला. पहिला चेंडू वरती दहाडला. पहिला चेंडू पाठवला सरस सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. धावा इथे मात्र धावफलकावरती लागले. चांगली बॅटिंग इथे मात्र केली जाते. सूरज तांबे डाले आणि ती ओळख जी आहे त्याची ती दाखवली गेली पहिल्या चेंडूवरती. चैतन्य पाटीलच्या विरोधात इथे मात्र षटकार लगावला गेला. आता मात्र जर पाहायला गेला तर अजून एक उरणचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जुळेगावचा हा खेळाडू ज्याच्या नावावरती आतापर्यंत 6 बाईक आहेत असा हा बायकर मॅन आहे. आतापर्यंत या खेळाडूने 6 बाईक ज्या आहेत त्या आपल्या नावावरती केल्यात. उरण तालुक्यातील जुळेगावचा हा खेळाडू. ओहो नक्कीच या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु इथे आपल्या बोटांची जादू दाखवली जाते रोहित घरतच्या माध्यमातून. हे नाव देखील टेनिस क्रिकेट विश्वाला माहिती आहे, कारण का हे नाव सातत्याने चर्चेमध्ये राहिलंय. ओहो नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि या चेंडूवरती डिक्लेअर झोन मध्ये हा फटका केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये हा फटका केल्यानंतर धावसंख्येचं टोटल 49 धावा या धावफलकावरती लागलेत.
ओहो काय चेंडू टाकलाय, कमालीचा चेंडू चैतन्य पाटीलच्या माध्यमातून. ओहो डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं परंतु डायरेक्ट हिट झाले नाही कारण का प्रोटेक्शन नाही आहे आणि त्याचमुळे या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली. एकेरी धाव आली आणि त्याचबरोबर इथे ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर या संघाचं अर्धशतक धावफलकावरती लागले आहेत. 50 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पन्नास धावा या धावफलकावरती. ओहो अजून एक चांगला चेंडू आणि या चेंडूवरती सूरज तांबे बॅक टू द पॅव्हलियन जावं लागेल सूरजला. मित्रांनो मोठ्या स्पर्धा खेळल्या या खेळाडूने मोठमोठं क्रिकेट खेळले या खेळाडूने. जर पाहायला गेलं तर रोहित गरत हे नाव मोठं आहे. इंस्टाग्राम वरती हे नाव जर सर्च केलं तर आपल्याला अनुभव येईल. 6 बाईक मिळवलेत या खेळाडूने आतापर्यंत. नक्कीच ही ऍक्शन जर पाहायला गेलं तर वेगळी आहे आणि म्हणूनच कुठेतरी या ऍक्शनला चॅलेंज केलं गेलं होतं. नक्कीच ही ऍक्शन क्लिअर पाहायला मिळाली. तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय दिला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रोहित माळी. हो चांगला चेंडू आहे आणि या चेंडूवरती हो इथे जर पाहायला गेला तर प्रयत्न जरूर चांगला केला गेला. चला ओहो नक्कीच या चेंडूवरती फटका फसलाय आणि त्यानंतर सँडी मैदानाच्या बाहेर.
शेवटचे षटक साकण्यासाठी अक्षय लाड इथे मात्र सज्ज झालेत. 51 धावा फटकावरती लागलेत. ओहो, रिव्हर्सचा फटका केला गेलाय आणि या चेंडूला अडवलं देखील गेलाय. फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. प्रतीक पाटील इथे मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. लिफ्ट ऑफ फलंदाज आहेत प्रतीक पाटील, यांच्यावरती दाखवलं इथे मात्र विश्वास आणि विश्वास दुसऱ्या बाजूने अक्षय लाड वरती देखील दाखवलाय. अळवेचा हा खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून केली जाते. गेल्या वर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा देखील गाजवली होती या खेळाडूने. निपाणी येथे झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने जर पाहायला गेलं तर दर्जेदार खेळ दाखवला होता. ओहो, नक्कीच वळण घेणारा हा चेंडू, फलंदाजी सत्व परीक्षा घेतली या चेंडूने आणि एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. रोहित आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला भेटते. रोहित माळी जे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं असणार आहे, कारण का आतापर्यंत 53 धावा झालेत. जर 60च्या आतमध्ये रोखण्यामध्ये यशस्वी ठरला दक्कनपणा संघ तर नक्कीच एक वेगळी मजा पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. ओहो, फटका तर चांगला गेला गेलाय. शुभम गायकवाड आले जेल खाली आणि जेल टिपला गेला. अप्रतिम जेल. आळवेच्या गोलंदाजाने गोलंदाजी केली आणि आळवेच्याच क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपलाय. चांगला झेल टिपलाय इथे मात्र शुभम गायकवाडने. पन्हाळ तालुक्यातील अजून एक दर्जेदार खेळाडू म्हणून या खेळाडूकडे ओळखलं जातं. या खेळाडूला देखील जर पाहायला गेलं तर हा खेळाडू आधी फक्त बॅटिंगसाठी ओळखला जायचा. क्षेत्ररक्षण थोडंसं कमजोर होतं, परंतु या खेळाडूने स्वतःला जर पाहायला गेलं तर इम्प्रूव्ह केलं. या खेळाडूने देखील क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा केली, सातत्याने सराव केले आणि त्यानंतर एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून उभरकीस आलाय हा खेळाडू आणि म्हणूनच बाउंड्रीच्या दिशेने या खेळाडूला देखील आपण पाहतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण झाल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती. ओहो, थोडासा दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न, इथे मात्र रनआउटची संधी आहे, धावा लागेल. फलंदाज इथे मात्र बॅक टू द पेवलेन, तू मैं आणि त्यानंतर विकेट. मैदानाच्या आतमध्ये इस्माईल मुल्लाला देखील आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये इस्माईल मुल्ला हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आतापर्यंत 6 विकेट आले, 53 धावा बनवल्या गेले. या षटकामध्ये अक्षय लाडने झकळून ठेवले. 2 विकेट त्याच्या नावावरती देखील आलेत. सलगचे 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळाले. 1 रनआउटची देखील विकेट आहे, म्हणजे 1 विकेट त्याच्या नावावरती जरूर आहे. 2 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात. ओहो, नक्की चांगला चेंडू, इथे मात्र रनआउटची अजून एक संधी. जयसिंग पाटील कुठेतरी चूक करतायत आणि या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत अक्षयने, 3 धावा दिलेत. स्लॉगवरचं षटक होतं, महत्वाचं षटक घेऊन आले होते आणि या महत्वाच्या षटकामध्ये अचूकता महत्वाची असते आणि ती अचूकता इथे मात्र दाखवली गेली आणि याच अचूकतेमध्ये धावा ज्या आहेत त्या कमी पाहायला मिळाल्या. वाटतं होतं 60+ धावा होतील, 54 बनवलेत. रिव्हर्सचा फटका आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकच धाव संघाच्या खात्यामध्ये. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? नाही केलाय. इथे एकच धावीचा प्रयत्न आहे, म्हणजेच काय तर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत उभारलं गेलंय 55 धावा, 56 धावांचं उद्दिष्ट. उर्वरित या आधीच्या या षटकामध्ये आणि या आधीच्या षटकामध्ये ज्या धावा रोखल्या गेल्या तिथून कुठेतरी दक्कन पन्हाळा संघाने प्लस कामगिरी करायला सुरुवात केली आहे. पाहायचंय या येणाऱ्या 36 चेंडूमध्ये 56 धावा बनवल्या जातील की ईश्वर संघ हा जो संघ आहे तो संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल. चला स्पीडअप करायचं आहे, जवळजवळ 6 वाजले, त्यामुळे थोडस स्पीडअप करा. चला
एकेरी धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? हो प्रयत्न केलाय आणि 2 धावेची ती लिहिले साकारली गेली आहे. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव घेतली. 56 धावांचा इथे मात्र पाठलाग 36 चेंडू मध्ये करायचा आहे. एका बाजूला आपण पाहतोय दक्कन पन्हाळा संघ, तर दुसऱ्या बाजूला ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर हा संघ. बॅटिंग साठी इथे मात्र जर पाहायला गेलं तर चैतन्य पाटील आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय ते म्हणजेच अनिकेत पाटोळे या 2 खेळाडूंना. ओहो नक्कीच या चेंडूवरती फटका तर खेळला गेलाय. 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. चैतन्य पाटीलच्या बॅटमध्ये इथे मात्र धावा यायला सुरुवात झाली आहेत आणि या धावा कोणाच्या विरोधात आल्या आहेत? ज्यांचा आज बर्थडे आहे असा हा बर्थडे बॉय गोलंदाजी मार्क वरती विशाल केसरकर आज गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. ओहो त्यांचं स्वागत इथे मात्र षटकार निरीक्षित केलं जात आहे. त्यांना सांगितलं जात आहे चैतन्य पाटीलच्या माध्यमातून आज बर्थडे आहे, एक गिफ्ट घ्या. चैतन्य पाटील सांगतायत आज तुमचा बर्थडे आहे तर बर्थडेचं गिफ्ट माझ्याकडनं देखील देतो. हे षटकाराचं गिफ्ट त्यांना दिलं. इथे मात्र 6 धावेसाठी 6 धावेचा इथे मात्र फटका केला. 6 धावेंनी धावसंख्येचं टोटल 12च्या घरामध्ये जाऊन विसावलंय. परंतु इथे मात्र विशाल केसरकरला देखील आपली ताकद दाखवावी लागेल, ज्यासाठी ओळखले जातात विशाल केसरकर. नक्की चांगले गोलंदाज आहेत हे देखील. आज कामगिरी चांगली राहिली कारण का बर्थडे देखील आहे. आज दिवस जो आहे तो स्पेशल करायचा. ओहो सँडीचं देखील कौतुक करावं लागेल. फेकी डायरेक्ट होती तर नक्कीच चैतन्य पाटीलला माघारी आज जावं लागलं असतं. एका बाजूला उरण तालुका आलाय तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर कवठे महाकाळ तालुक्याचा खेळाडू आलाय. दोघांची ताकद या दक्कन पन्हाळ संघासाठी किती उपयुक्त ठरेल हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत 13 धावा आलेत या 4 चेंडूमध्ये. ओहो चांगला चेंडू आहे. या चेंडूला फक्त हलक्या हाताने खेळून काढले, ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने आणि त्यानंतर एकेरी धाव आले. डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून या फटक्याला केलं गेलं. चौदा धावा फलकावती. नक्की चैतन्य पाटीलच्या बॅट मधून शानदार षटकार इथे मात्र पाहायला मिळाला होता. ओहो या चेंडूवरती थोडस मिस्टेक झाले परंतु धावा येतील या शंका नाहीये. एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केली जाईल कारण का चपळाई या खेळाडूंच्या अंगामध्ये नसा नसामध्ये भिनलेली आहे आणि ती चपळाई दाखवली गेली आहे. 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्येचं टोटल 16 धावा या फलकावती लागलेत. 16 धावा आतापर्यंत धाव फलकावती लागलेत. पहिल्या षटकाची इथे मात्र सांगता झाली आणि या पहिल्या षटकामध्ये 16 धावा म्हणजेच काय तर जिंकण्यासाठी अजून देखील 40 धावांची गरज असणार आहे. 30 चेंडू 40 धावा, आव्हान सोपं आहे. 30 चेंडू 40 धावा. अजित करकटे आले ते इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम इस्लामपूर वरून हा खेळाडू दाखल झालाय आज वठार नगरीमध्ये. युवा खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज आहेत आणि या युवा गोलंदाजाने चांगली कामगिरी करणं देखील गरजेचं आहे या मॅच मध्ये. ओहो इथे जर पाहायला गेला तर फटका केला गेला. अनिकेत आनंदा पाटोळीच्या माध्यमातून हा फटका केला आणि त्यानंतर 4 धावा.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20च्या घरामध्ये. 20 धावा फलकावती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 36 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 36 धावा 29 चेंडू मध्ये आपल्याला बनवायचे आहेत. 29 चेंडू आणि 36 धावा. समीकरण सोपं आहे. इतिहास पराभवाची देखील नोंद ठेवतो, फक्त त्या संघर्षामध्ये दमखम हवा. ओहो, फटके इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. एका बाजूला पहा, अनिकेत आनंद पाटोळे काय करतायत, ते सिंगल डबल वरती लक्ष देत आहेत आणि मधीच जर त्यांना वाटलं की हा चेंडू सीमा रेषा पार धाडला जाऊ शकतो तर ते काम करतायत. तर दुसऱ्या बाजूला चैतन्य पाटील हे अटॅकिंग क्रिकेट खेळत आहेत. म्हणजेच काय तर एक रणनीती आहे आणि ती रणनीती साफ आपल्याला दिसतीये. ओहो, या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढले, थोडस बॉडी पासून दूर ठेवला फटक्याला खेळताना आणि तरी देखील इथे मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 23 धावा या धाव फलकावरती लागले. चैतन्य पाटील नक्कीच चांगले बॅटर आहेत आणि त्यांनी देखील आज प्रभावित केलंय आजच्या दिवसामध्ये. ओहो, नक्कीच बैठक शॉट घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. वाईट +1 एकूण 2 धावा. या धावा आपल्याला द्यायच्या नाही आहेत, कारण का धावा आपल्याकडे कमी व्हायला लागल्यात, धावांची पुंजी कमी व्हायला लागली आहे आणि या धावांना जर वाचवायचं असेल तर आपल्याला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं हे देखील अनिवार्य आहे. धावसंख्या आतापर्यंत 25. ओहो, मिस टाइम स्ट्रोक. इथे लेझी राहिले थोडेसे सँडी आणि म्हणूनच इथे एकेरी धाव आली. प्रत्येक चेंडूवरती चौकांना राहावं लागेल, कारण का ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मध्ये एक चूक झाली तर ती चूक आपल्याला या स्पर्धेच्या बाहेर नेऊन ठेवू शकते आणि म्हणूनच कुठेतरी या चुका कमी कराव्या लागतील. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिचर मध्ये फटक्याला केल्यानंतर प्रोटेक्शन दिलं गेलं. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये ओहो कन्वर्ट केलंय का? नक्कीच कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. ही चपळाई आहे अनिकेत पाटोळेकडे. ही चित्त्याची चपळाई आणि ही चित्त्याची चपळाई आणण्यासाठी खेळाडू जो आहे तो सातत्याने मेहनत करत असतो. मित्रांनो, या खेळाडूने जर पाहायला गेलं तर जास्त ओपनचं क्रिकेट खेळलं नाही आहे, परंतु या खेळाडूने जेवढं क्रिकेट खेळलंय ते या खेळाडूला महान बनवतं. ओहो, चांगला फटका इथे मात्र खेळलाय आणि या चेंडूवरती एकेरी धाव. चैतन्य पाटील नक्कीच क्लास आहे आणि तो क्लास दाखवला जातोय. संयम राखला आतापर्यंत चैतन्य पाटीलने आणि त्या संयमातून इथे जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या या चेंडूवरती धावा किती आहेत? बंच, या चेंडूवरती धावा. पाणी घेऊन जायचंय.
या चेंडूवरती 2 धावा आहेत. या चेंडूवरती 2 धावा आहेत. 2 धावा आहेत कंप्लीट झालेत म्हणजेच धावसंख्येचं टोटल 30 धावा फलकावरती लागलेत. तीस धावा फलकावरती लागलेत. 30 धावा फलकावरती 2 षटकांची सांगता झाली आणि या 2 षटकांमध्ये बनवल्या गेल्या 30 धावा म्हणजेच अजून देखील जिंकण्यासाठी असणार आहे 24 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 24 चेंडू 26 धावा या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर महत्वाची स्थिती प्राप्त झाले. उर्वरित 4 षटक ही दोन्ही संघांसाठी महत्वाचे आहेत. फुलटॉस आहे, लॉस होईल. 6 धावेसाठी खणखणीत वार. टॉस आहे आणि या फुलटॉसला इथे मात्र या मैदानाच्या आतमध्ये ठेवणार नाही हा खेळाडू. सीमारेषा बाहेर धाडले. ओहो चांगला चेंडू आहे. आता मात्र मॅजिक क्रिएट केले. थोडस दिव्यागतीच्या चेंडूला वळण दिलंय आणि म्हणूनच या चेंडूला मॅजिक चेंडू देखील म्हणून पाहिलं जाते. मॅजिक क्रिएट केले या चेंडूने. धावसंख्या इथे मात्र 36 धावा फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 20 धावांची गरज आहे. 22 चेंडू आहेत आणि या 22 चेंडू मध्ये 20 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. अजून देखील वेळ गेलेला नाहीये. वेळ हातामध्ये आहे. 22 धावा 22 चेंडूमध्ये 20 धावा देखील अजून देखील हातामध्ये आहेत. त्या 20 धावा कुठेतरी डिपेंड कराव्या लागतील आणि त्या 20 धावांसाठी इथे मात्र चक्रव्यूह रचायला लागेल आणि ते चक्रव्यूह भेदण्यासाठी इथे मात्र अनिकेत आनंदा पाटोळे हे देखील सज्ज झालेत. ओहो नक्कीच या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू आलाय म्हणजे धावसंख्या इथे मात्र 36 धावा या फलकावरती लागलेत. 36 धावा फलकावरती. 56 धावांचं तिथे बातला करायचं होतं. चांगलं इथे मात्र खेळ दाखवले या दोन्ही खेळाडूंनी. पहिल्या सुरुवातीला जर पाहायला गेलं तर कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नव्हतं परंतु आता मात्र या मॅच मध्ये परफेक्ट इथे मात्र साजेदारी पाहायला मिळते. ओहो या चेंडूवरती काय फटका खेळलाय. लाजवाब टायमिंग प्रॉपर फटका. कवटे महाकाळचा सुपरस्टार. सहज काही मिळत नसतं आयुष्यामध्ये. कष्ट हे करावेच लागतात. ते कष्ट या चेंडूवरती घेतले आणि त्यानंतर 6 धावा संघाच्या खात्यामध्ये सोडल्या गेल्या. 42 धावांवरती मजल मारली म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 14 धावांची आहे गरज. ओहो नक्कीच या चेंडूला नो लुक शॉट मध्ये तब्दीली करायची होती परंतु संपर्क नाही म्हणजे धावा इथे रोखल्या गेल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 42च्या घरामध्ये. 42 धावा या फलकावरती लागलेत. स्वप्न करण्यासाठी जिद्द असावी लागते आणि ती जिद्द इथे मात्र दाखवली जाते. ओहो दूरवरून फटका. टायमिंग प्रॉपर आहे. 6 धावा. काय फटका केला. धावसंख्येचा जर विचार केला तर 48 धावा फलकावरती लागलेत म्हणजे जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये गरज आहे ती म्हणजे फक्त 8 धावांची. दक्कन 50 संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे आणि ही सुपर हिट फेरी गाठण्याच्या उंबरठ्यावरती देखील आहे.
ओहो नक्कीच दूरवरचा चेंडू आहे आणि म्हणूनच या चेंडूला लीव केलंय. फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणी इथे मात्र स्वतःला थांबवला आणि या चेंडूला एक्स्ट्रा धावेमध्ये परिवर्तन केले. 49 धावा इथे मात्र धाव फलकावरती लागल्या जात आहेत. विशाल केसरकर इथे गोलंदाजी मार्कवरती. आज बर्थडे आहे या खेळाडूचा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. या चेंडूवरती या फटका पुन्हा एकदा 6 धावेंसाठी वार केला. चेंडूला सीमा पार केला. ओहो नक्कीच मिस टाइम स्ट्रोक आणि त्याचबरोबर ओहो विकेट इथे मात्र आली नाहीये. इथे विकेटची प्रतीक्षा होती परंतु विकेट आली नाहीये. 55 धावा फलकावरती आहे आणि इथे चैतन्य पाटील सांगतायत की मला या मॅचला माझ्या स्टाईलने संपू द्या. नक्कीच या मॅच मध्ये जे घडवायचं होतं त्यासाठी दक्कन पन्हाळा संघ हा लढला. या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल अक्षय लाडचं. या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल ते म्हणजेच जर पाहायला गेलं तर चैतन्य पाटीलचं देखील आणि त्याचबरोबर कौतुक करावं लागेल रोहित गरजचं देखील. जी गोलंदाजी राहिली आणि त्याचबरोबर फलंदाजी राहिली. अनिकेत पाटोळेने देखील चांगला खेळ केला आणि म्हणूनच या मॅचला जिंकलेत. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार आणि या स्पर्धेसाठी पुढील स्पर्धेसाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा असतील आणि ईश्वरपूर